नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 6 अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी कर आकारणी काय आहे हे आपण पाहणार आहोत। आपल्याला माहिती आहे जीएसटीच्या रूपात कर घेतला जातो, अनेक वस्तूवरती कर घेतला जातो, सोने खरेदीवर कर असतो, घर खरेदीवर जागा खरेदीवर या ठिकाणी आपल्याला जीएसटी भरावा लागतो, औषधे घेत असताना सुद्धा आपल्याला जीएसटी द्यावा लागतो, नोकर पगार जो असतो तो एक ठराविक मर्यादा ओलांडून कर आकारणीस पात्र होणाऱ्या रकमेवर कर आकारणी केली जाते, इन्कम टॅक्स आपण म्हणतो त्याला। आता हे सर्व काही शासन कशासाठी करतं तर राष्ट्राच्या उभारणीसाठी शासन विविध योजना आखत असतं। या योजनाच्या कार्यवाहीसाठी शासनाला फार मोठ्या रकमेची गरज असते। अनेक प्रकारच्या करांची आकारणी ही रक्कम उभी केली जाते त्यासाठी। आता करांची उपयुक्तता का असते? युटिलिटी ऑफ टॅक्सेस काय गरज असते तर पायाभूत सुविधा पुरवणं, प्रोव्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक ॲम्युनिटीज या ठिकाणी पायाभूत सुविधा आपल्याला पुरवायच्या असतील, रस्त्यांच्या पुरवायच्या असतील, पाण्याच्या पुरवायच्या असतील, आरोग्याच्या सुविधा पुरवायच्या असतील, यासाठी शासनाला निधी उभा करायचा असतो, त्याची कर आकारण्याची उपयुक्तता असते। विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करायची असेल, इम्प्लिमेंटिंग व्हेरियस वेलफेअर स्कीम्स लोकांच्या कल्याणाच्या काही ज्या योजना असतील त्या योजनांची अंमलबजावणी करायची असेल तर या ठिकाणी कर आकारावा लागतो, पैसे उभा करावे लागतात। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास कामे आणि संशोधन याबाबत योजना राबवणं, इम्प्लिमेंटिंग स्कीम्स ऑफ डेव्हलपमेंट आणि रिसर्च इन व्हेरियस फील्ड्स कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल, मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करायची असेल, गिविंग एड टू पीपल अफेक्टेड बाय नॅचरल डिझास्टर्स राष्ट्राची आणि नागरिकांचे संरक्षण करणे, डिफेन्स ऑफ द कंट्री अँड इट्स सिटिझन्स इट्सेट्रा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे अचानक मुसळधार पाऊस पडला, पूर आला, पुरामध्ये नुकसान झालं, भूकंप झाला, अशा पद्धतीने जे बाधित झालेले लोक आहेत त्यांना मदत करणं। कायदा आणि सुव्यवस्था अनेक वेळा राखावी लागते, कोणत्या ना कोणत्या कारणानं दंगल उसळत असते, अफवेमुळं अनेक ठिकाणी बाधा होत असते, लोकांचा गैरसमज होतो, त्यातून दंगा निर्माण होत असतो, अशा वेळेला कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत होते। अशा वेळेला ती सुस्थिर होण्यासाठी शासनाला अनेक या ठिकाणी सुविधा उपलब्ध कराव्या लागतात, अनेक मोहिमा आयोजित कराव्या लागतात, त्यासाठी करांची उपयुक्तता असते। आता या ठिकाणी कर दोन प्रकारचे असतात। करांचे प्रकार टाइप्स ऑफ टॅक्सेस, एक प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्सेस। आता ज्या करांचा भार प्रत्यक्ष करदात्यावर पडतो तो कर म्हणजे प्रत्यक्ष कर। उदाहरणार्थ आयकर, संपत्ती कर, व्यवसाय कर इत्यादी। आता शासनाचे जे नोकर असतील त्या नोकरांचा डायरेक्ट या ठिकाणी व्यवसाय कर पगारातून घेतला जातो। वर्षाकाठी उत्पन्न किती असतं, आयकरास पात्र जे असणारं उत्पन्न आहे त्यातून आयकर कमी करून घेतला जातो, वजा करून घेतला जातो। संपत्ती मर्यादेपेक्षा जास्त असेल त्यावरती कर असतो, प्रत्यक्ष रूपानं तो कर आकारला जातो। आता ज्या करांचा भार प्रत्यक्षपणे करदात्यावर पडत नाही ते कर म्हणजे अप्रत्यक्ष कर। त्यामध्ये केंद्रीय विक्री कर असेल, मूल्यवर्धित कर असेल, अबकारी कर, कस्टम ड्युटी, सेवा कर इत्यादी असतील। टॅक्सेस विच आर पेड डायरेक्टली बाय द टॅक्सपेयर आर कॉल्ड डायरेक्ट टॅक्सेस, एक्झाम्पल इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स इट्सेट्रा। अँड टॅक्सेस विच आर नॉट पेड डायरेक्टली बाय द टॅक्सपेयर आर कॉल्ड इनडायरेक्ट टॅक्सेस, एक्झाम्पल्स सेंट्रल सेल्स टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज ड्युटी, कस्टम्स ड्युटी इट्सेट्रा। आता या पुस्तकामध्ये 2017 साली ज्या प्रकारे कर आकारणी केली जात होती शासनाकडून त्यानुसार त्याचे प्रकार दाखवलेले आहेत।
आता आयकर इन्कम टॅक्स म्हणजे काय आहे प्रकार? व्यक्तीचे, संस्थेचे किंवा कायदेशीर उद्योगांचे भारतातील उत्पन्न आयकर अधिनियमान्वये ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर त्यावर आयकर प्राप्तिकर आकारला जातो. आता मर्यादेपेक्षा उत्पन्न अधिक असेल तर आयकर हा भरावाच लागतो. आता या प्रकरणामध्ये आपण प्रत्यक्ष करापैकी फक्त व्यक्तींना भराव्या लागणाऱ्या आयकरांचा विचार करणार आहोत. आयकराची आकारणी केंद्र सरकार करतं. भारतामध्ये आयकर आकारणीचे 2 अधिनियमाद्वारे केली जाते. एक आयकर कायदा 1961 हा दिनांक 1/4/1962 पासून अस्तित्वात आला आणि 2 प्रत्येक वर्षी संसदेत संमत केला जाणारा अर्थविषयक तरतुदी असणारा कायदा. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्षासाठी तरतुदी असणारा अर्थसंकल्प बजेट आपण म्हणतो सादर करतात. त्यात आयकराचे दर सुचवलेले असतात. संसदेने अर्थसंकल्प मंजूर केला की हे दर पुढील वर्षासाठी लागू पडतात. आता आयकराच्या संदर्भातील काही बाबी आहेत. करदाता NSSS. आता करदाता कोणाला म्हणायचं? आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे त्या व्यक्तीला करदाता म्हणतात. वित्तीय वर्ष काय म्हणायचं? फायनान्शियल इयर. ज्या 1 वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवले जाते त्या वर्षाला वित्तीय वर्ष म्हणतात. मग कुठून? आपल्या देशात सध्या तरी 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025. ओके, हे उदाहरण दिलं. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे वित्तीय वर्ष आहे. ओके. कर आकारणी वर्ष, असेसमेंट इयर. वित्तीय वर्षाच्या लगतच्या पुढील वित्तीय वर्षास कर आकारणी वर्ष असं म्हणायचं. चालू वर्षात मागील वित्तीय वर्षासाठी कर आकारणी निश्चित केली जाते. पहा वित्तीय वर्ष व संबंधित कर आकारणी वर्ष खालील नमूद केलेले आहे. फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष 2016-17 म्हणजे 1/4/2016 म्हणजे 1 एप्रिल 2016 ते 31/3/2017 म्हणजे 31 मार्च 2017. त्याला आपण 17-18 मध्ये संबंधित कर आकारणी पुढल्या वर्षी घेतली जाते. असेसमेंट इयर 2017-18 आणि 17-18चा 18-19ला. मग 17-18 म्हणजे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018, 18-19 मध्ये केली जाते. ओके. हिअर सम इन्कम टॅक्स रिलेटेड टर्म NSSC. एनी पर्सन लायबल टू पे इन्कम टॅक्स अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स rules is termed an SCC. Financial year, the period of the 1 year during which taxable income has been earned is called a financial year. In our country, at present, the financial year is from 1st April to 31 March. Assessment year, the financial year immediately following a particular financial year is called the assessment year. The tax payable for the previous financial year is calculated during the current year, that is assessment year. Financial year, the assessment year will be clear from the table below. Financial year 2016 to 17, that means 1 April 2016 to 31 March 2017. Assessment year 2017-18. Okay, here financial year 2017 to 2018, assessment year 2018 to 19. Okay, 2017 to 18 means 1 April 2017 to 31 March 2018. आता कायम खाते क्रमांक आपल्याला पॅन कार्ड माहिती आहे, त्यालाच आपण कायम खाते क्रमांक म्हणतो. परमनंट अकाउंट नंबर, पॅन कार्डचं लॉंग फॉर्म परमनंट अकाउंट नंबर. P फॉर परमनंट, A फॉर अकाउंट, N फॉर नंबर. प्रत्येक व्यक्तीने कर्ज घेतल्यानंतर आयकर विभागाकडून एक विशिष्ट असा 10 अंकाक्षरात्मक क्रमांक दिला जातो, त्यास कायम खाते क्रमांक म्हणतात. परमनंट अकाउंट नंबर, पॅन. अनेक महत्त्वाच्या कागदपत्रात आणि आर्थिक व्यवहारात हा क्रमांक नमूद करणे आवश्यक असते. म्हणून या ठिकाणी अर्थव्यवहार करायचा असेल किंवा ओळखी दाखलसुद्धा आपल्याला पॅन कार्डचा नितांत म्हणजे भरपूर उपयोग त्याचा होत असतो. अनेक ठिकाणी त्याची विचारणा केली जाते. पॅन कार्ड दाखवा, बँकेमध्ये असेल, पोस्टामध्ये असेल, त्याची गरज आहे.
आणि या ठिकाणी पॅन कार्डचा उपयोग आयकर विभागाकडे कर भरणा करण्यासाठीचे चलन, कर विवरणपत्र, रिटर्नचा फॉर्म, इतर पत्रव्यवहार यावर पॅन कार्ड लिहिणे बंधनकारक असते आणि तसेच मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन नोंदवावाच लागतो. अनेक वेळा पॅन कार्डचा उपयोग ओळखीचा पुरावा आयडेंटिटी प्रूफ म्हणूनही केला जातो. What is permanent account number? PAN. On applying of it, every taxpayer gets a unique 10-digit alphanumeric number from the Income Tax Department. PAN. We are required to mention this number in many important documents and financial transactions. Use of the PAN, it is binding to write our PAN on the chalan used for paying our income tax to the IT department or our income tax returns and other official correspondence. PAN card can also be used as a proof of identity. यातील उर्वरित माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी हा व्हिडिओ स्वतः लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.